नमस्कार. आज आपण मराठ्यांच्या इतिहासातल्या एका अशा लढाईबद्दल बोलणार आहोत. एक अशी लढाई जिथे पराभव अक्षरशः समोर उभा होता, पण एका विलक्षण युक्तीने सगळा खेळच पालटून टाकला. हो, ही गोष्ट आहे छत्रपती शंभूराजांच्या अद्भुत युद्ध कौशल्याची. ही लढाई होती मैसूरची. आणि परिस्थिती इतकी गंभीर होती की असं वाटत होतं की मराठ्यांच्या हातून ही लढाई गेलीच. पण मग अचानक असं काय झालं, असं काय घडलं की हारणारी लढाई जिंकली गेली. या सगळ्याच्या मागे होता मैसूरचा राजा चिक्कदेवराय. आणि लक्षात घ्या, तो काही एकटा शत्रू नव्हता. त्याने चक्क स्वराज्याविरुद्ध औरंगजेबाशी हातमिळवणी केली होती. म्हणजे विचार करा, मराठ्यांसमोर एक दुहेरी आणि प्रचंड मोठं आव्हान उभं टाकलं होतं. आता हे आव्हान किती मोठं होतं याचा अंदाज या एका गोष्टीवरून येईल. चिक्कदेवरायच्या सैन्यात तब्बल 15,000 तिरंदाज होते. जरा कल्पना करून बघा, हजारो बाण एकाच वेळी तुमच्यावर चालून येत आहेत. यामुळे मराठा सैन्याला पुढे सरकणंच अशक्य झालं होतं. त्यांना अक्षरशः दुरूनच किपलं जात होतं. पण थांबा, गोष्ट फक्त संख्येची नव्हती. चिक्कदेवरायचा डाव त्याहूनही जास्त भयंकर होता. त्याच्या प्रत्येक बाणाला विष लावलेलं होतं. म्हणजे काय, तर एक जरी बाण खरचटला तरी सैनिकाचा मृत्यू अटळ होता. दुरून हल्ला करायचा आणि मराठा सैन्याला जागेवरच संपवून टाकायचं, अशी ही त्याची क्रूर योजना होती. रणांगणावरचं वातावरण एकदम तापलं होतं. सैन्य गोंधळून गेलं होतं. पण अशा वेळेस स्वराज्याचे छत्रपती शंभूराजे अजिबात डगमगले नाहीत. ते एकदम शांत होते आणि त्यांचा तोच आत्मविश्वास सैन्यासाठी सगळ्यात मोठी ताकद होता. पण आता प्रश्न हा होता की पुढे काय? या विषारी बाणांच्या वर्षावाला तोंड कसं द्यायचं? काय होती छत्रपतींची युक्ती? आणि त्याचं उत्तर होतं एक अफाट रणनीती. बघा, शंभूराजांनी अजिबात घाई केली नाही. त्यांनी आधी शांतपणे पूर्ण रणांगण पाहिलं. शत्रूची ताकद काय, कमजोरी काय, हे सगळं ओळखलं. आणि मग एक साधा पण इतका प्रभावी आदेश दिला की सैनिकांना चामड्याची जॅकेट्स घालून त्यावर तेल फासा. आता हा असा उपाय होता ज्याचा शत्रूने स्वप्नातही विचार केला नसेल. आणि मग काय, मैसूरच्या सैन्याने पुन्हा एकदा बाणांचा वर्षाव सुरू केला. पण यावेळेस चित्र पूर्णपणे पालटलं होतं. ते विषारी बाण सैनिकांच्या जॅकेटवर यायचे आणि तेलामुळे घसरून खाली जमिनीवर पडायचे. विचार करा, एका झटक्यात शत्रूचं सगळ्यात मोठं शस्त्र, ते 15,000 तिरंदाज, पूर्णपणे निकामी झाले होते. आणि इथेच सगळा खेळ बदलला. शत्रू पुरता गोंधळून गेला होता आणि त्याच क्षणी मराठे वादळासारखे त्यांच्यावर तुटून पडले. जे सैन्य काही वेळापूर्वी दुरून मारलं जात होतं, तेच आता थेट शत्रूच्या छावणीत घुसून पराक्रम गाजवत होतं. आणि शेवटी विजय झाला तो स्वराज्याचाच. हा विजय किती मोठा होता माहितीये? चिक्कदेवरायला फक्त हारच नाही मानावी लागली, तर त्याला स्वराज्यापुढे झुकून 1 कोटी सोन्याच्या नाण्यांचा प्रचंड मोठा दंड भरावा लागला. विचार करा, त्या काळात 1 कोटी सोन्याची नाणी म्हणजे केवढी मोठी रक्कम असेल. आता बघा, ही तर फक्त एका लढाईतली एक युक्ती होती. शंभूराजांच्या चाणक्य बुद्धीची आणि वेळेवर योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेची ही फक्त एक छोटीशी झलक होती. पण यावरून एक विचार नक्कीच मनात येतो की आपल्या इतिहासात अशा आणखी कितीतरी अज्ञात कथा, कितीतरी विलक्षण रणनीती दणलेल्या असतील, नाही का, ज्या अजूनही आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीयेत.